मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे। विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। माणूस आपल्या जीवनामध्ये कार्य करत असताना जी काही धावपळ करतो, जे काही प्रयत्न करतो, त्या धावपळीच्या मागे, त्या प्रयत्नाच्या मागे त्याची एकच आशा अपेक्षा असते, ती म्हणजे मला सुख मिळावं, सुखाची आणि माझी भेट व्हावी। त्या सुखासाठी निर्माण केलेली त्याने जी काही साधना आहे, ते सुख मिळावं म्हणून त्याने निवडलेला जो मार्ग आहे, त्या साधनांचा आणि त्या मार्गाचा मात्र तो कधीच विचार करत नाही की ज्या मार्गाने मी वाटचाल करतो त्या मार्गाने कधीतरी कोणाला सुख मिळालंय का। जी साधना मी जवळ केलेली आहे, ज्या साधनांतून मी सुखाची अपेक्षा करतोय, त्या साधनातून कोणाला तरी कधीतरी सुख मिळालंय का, हा विचार कधीच करत नाही मनुष्य। आजा गेला पणजा गेला, बाप मसनी गेला, देखत देखत नातू पणतो तोही त्याच मार्गाने तैसा झाला, त्याच मार्गाने। मग आम्ही विचार केला पाहिजे, त्या संसारामध्ये आम्ही सुख शोधतोय, भले भले गेले, वृद्ध अवस्था प्राप्त झाली, जे गेले त्यांना विचारू शकत नाही, पण ज्यांना वृद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे कमीत कमी त्यांना विचारा, बाबा सुख मिळालं का, तुम्हाला त्या सुखाची आणि तुमची भेट झाली का। खॉट मध्ये पडलेला आणि शेवटचे खटका मोजत असलेला माणूस सुद्धा बोलतोय, आयुष्यभर ज्याच्यासाठी धावपळ केली, आयुष्यभर ज्याच्यासाठी वनवन केली, हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, पण सुखाची आणि माझी भेट मात्र काही झाली नाही। कारण काय, ज्या ठिकाणी ते सुख आहे त्या ठिकाणीच आम्ही शोधलं पाहिजे ना। नको तिकडे जर शोधायला गेलो तर ते सुख आम्ही आयुष्यभर जरी शोधलं तरी सापडेल का। त्या आजीची ज्या वेळेला ती सुई हरवली, ती सुई शोधण्यासाठी आजी प्रयत्न करायला लागली। रात्रीची वेळ होती, आजीने बत्ती पेटवली, ते बत्तीच्या उजेडाने ती सुई शोधायला लागली अंगणामध्ये। ती आजी काहीतरी शोधते, ज्या वेळेला नातूला कळलं त्या वेळेला तो नातू त्या ठिकाणी आला, आजीला बोलायला लागला, आजी काय झालं ग, अरे माझी सुई पडलेली आहे या ठिकाणी, सुई मी शोधते, मला सुई सापडत नाही, तू शोधणार आहे जरा। तो नातूही त्या ठिकाणी त्याच्याकडे असलेली ती टॉर्च मोबाईलची त्याने चालू केली आणि त्या ठिकाणी त्या उजेडाने तो शोधायला लागला। ते दोघेही अंगणामध्ये काहीतरी शोधतात, हे ज्या वेळेला शेजाऱ्यांनी बघितलं त्यावेळेला शेजारचे ते काका आले, विचारलं काकांनी काय चाललंय आजी। आजीने सांगितले माझी सुई हरवलेली आहे, ती मी शोधतोय, ती शोधते मी, तोही शोधायला लागला। तेवढ्याच अंगण्यातून त्या रस्त्यातून एक जाणता पुरुष त्या ठिकाणून चालला होता, त्याने विचारलं अरे तुम्ही काय तिघे काय शोधताय। नातू बोलतो माझ्या आजीची सुई या ठिकाणी हरवलेली आहे। तो शेजारी बोलतोय ह्या आजीची सुई हरवलेली आहे, ती सुई आम्ही शोधतोय। त्या जाणत्या माणसाने शोधायला सुरुवात करण्याच्या आधी पहिले आजीला विचारलं, आजी तू काय करत होती ग। म्हणे दादा माझ्या लुगड्याला ठिगळ पडलेला आहे, थोडं फाटलेलं आहे, ते शिवत होते मी। कुठे बसली होती। म्हणे इथे आपल्या घरामध्ये वरांड्यामध्ये तिकडे बसले होते। आणि मग शिवत शिवत कुठे होती तू। तिथेच। हो म्हणे तिथेच।
मग तुझी सुई हरवली कुठे? म्हणे जिथे मी शिवायला बसले होते तिथेच हरवलेली ना. मग तेव्हा त्या जाणत्या माणसाने त्या सर्वांना, त्या तिघांना सांगितलं, तुम्ही अंगण्यामध्ये रात्रभर जरी कशाच्याही उजेडाने तुम्ही सुई शोधली तरी तुम्हाला सापडणार नाही. ज्या ठिकाणी हरवलेली आहे, ज्या घरामध्ये, ज्या ओरांड्यामध्ये हरवलेली आहे, त्या ठिकाणी शोधा, नक्की सापडेल. सापडल्याशिवाय राहणार नाही. आमचं नेमकं तेच झालंय. आम्ही ज्या सुखाची अपेक्षा करतोय ना, ते सुख मुळात संसारामध्ये नाहीये. मुळात ज्या सुखाची आम्ही अपेक्षा करतोय ते सुख विषयाधीन झाल्यानंतर, वासनेअधीन झाल्यानंतर, पाप कर्म केल्यानंतर ते सुख मिळणार नाही. या ठिकाणी समर्थाने या श्लोकामध्ये आम्हाला जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना काय म्हटलेलं आहे? मना पाविजे सर्व ही सुख जेथे. त्याची जाणीव, त्याचं मार्गदर्शन करत असताना दासबोधामध्ये समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. मग कुठे सुख शोधावं आम्ही? पाप कर्म करून सुख शोधावं की पाप कर्माचा त्याग करून पुण्य कर्म करावी, म्हणजे त्या सुखाची प्राप्ती आम्हाला होईल? आम्ही काय करावं? आमच्या जीवनाचं वर्म दाखवत असताना संतांनी एक जाणीव करून दिली, एक ओळख करून दिली की आपण जर सुखाची अपेक्षा करत असू तर समोरच्याला दुःख देऊन कधीही सुख माणसाला मिळत नाही. समोरच्याला दुःख देऊन जर आम्ही सुखाची अपेक्षा करत असू तर तो आमचा भ्रम आहे. तो आमचा भ्रम आहे. आज आम्ही आमचे आनंद उत्सव साजरा करत असताना जर अनेक प्राण्या पक्ष्यांना जर दुःख देत असू, आमचे सण साजरे करत असताना जर अनेक प्राण्या पक्ष्यांचा जीव घेऊन जर आम्ही सुखाची अपेक्षा करत असू तर तो आमचा भ्रम आहे. कारण दुसऱ्याला दुःख देऊन आम्ही कधीही सुखी होणार नाही, हे आमच्या जीवनाचं वर्म आहे. एखाद्या वेळेला आमचा वाढदिवस जर साजरा करायचा असेल, देवाने मला 40 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, 40 वर्ष देवाने मला सांभाळलेलं आहे, हे माझ्या मित्रांना, माझ्या आपतेष्टांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या ग्रामस्थांना मला दाखवून द्यायचं असेल तर मी असा मोठा भव्य दिव्य असा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करतो. तुम्हाला देवाने दिलेलं जे काही आयुष्य आहे, हे आयुष्य जर तुम्हाला लोकांना सांगायचं आहे, दाखवायचं आहे, त्याचा आनंद जर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो आनंद घेण्यासाठी जर इतर प्राण्या पक्ष्यांचा जीव तुम्ही घेत असाल, इतर प्राण्या पक्ष्यांचा जीव घेऊन जर त्या ठिकाणी तुम्ही तो आनंद उत्सव साजरा करत असाल तर आयुष्यभर जरी त्या ठिकाणी तुम्ही सुखाची अपेक्षा केली तरी तुम्हाला सुख मिळणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आमच्या घरी एखादं बाळ जन्माला यावं आणि त्या बाळाच्या नामकरणाचा विधी आम्ही ठेवावा, बारसं आम्ही ठेवावं. त्या बारशासाठी आमच्या आपतेष्टांना आम्ही निमंत्रण द्यावं. पण ते बारसं साजरे करत असताना खरं तर त्याच्या आयुष्याची सुरुवात आहे आणि त्या आयुष्याची सुरुवात करत असताना जर आम्ही त्या ठिकाणी प्राण्या पक्ष्यांचा जीव घेऊन जर तो आनंद उत्सव साजरा करत असू तर सांगा ना, त्याच्या आयुष्यामध्ये आम्ही सुखाची अपेक्षा करावी का त्याच्यासाठी? अनेक उदाहरणं आहेत, अशी अनेक उदाहरणं आहेत. आम्ही आमच्या लग्न समारंभाच्या वेळी, म्हणजे आमच्या संसाराला सुरुवात करण्याच्या आधी तो उत्सव साजरा करत असताना, तो समारंभ साजरा करत असताना जर अनेकांना दुःख देत असो, अनेक प्राण्या पक्ष्यांचा जर जीव घेत असो आणि अशा प्रकारे जर आम्ही तो कार्यक्रम संपन्न करत असो तर सांगा ना, ज्यांच्या संसाराला सुरुवात होण्याच्या आधीच अनेक प्राण्या पक्ष्यांचा जीव घेऊन आणि मग सुरुवात केलेली आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या संसारामध्ये सुखाची अपेक्षा करावी का? आणि म्हणून या ठिकाणी समर्थ एक जाणीव करून देतात, संत एक ओळख करून देतात की आम्ही दुसऱ्याला दुःख देऊन जर आमच्या आयुष्यामध्ये सुखाची अपेक्षा करत असू तर तो आमचा भ्रम आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्हाला सुख मिळत आहे, ज्या ठिकाणी आम्हाला सुख प्राप्त होत आहे,
संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. त्या संतांच्या गावात आम्ही स्थिर झालो पाहिजे. त्या संतांच्या विचाराच्या गावात आम्ही राहिलो पाहिजे. ती संतांनी दिलेली सुखकारक अशी उपासना आम्ही स्वीकारली पाहिजे. म्हणून संताची या गावा प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. ज्या ठिकाणी दुःखाचा लेशही नाही, ज्या ठिकाणी कधी दुःख होत नाही, अशा संतांच्या गावामध्ये आम्हाला राहता आलं पाहिजे, कार्य करता आलं पाहिजे. अन्यथा विषयांचे सुख वाटे बहुगोड, पण पुढे अवघड यमदंड ठेवलेला. मारिती सोडिती पूर्ण संपूर्ण अवस्था त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबांनी वर्णन केलेली आहे. काय अवस्था आहे. विषयांच्या सुखामध्ये जर सुख मानत असाल ना, तर पुढे काय अवस्था आहे त्याचं वर्णन त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबांनी केलेलं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्हाला परम सुख प्राप्त होत आहे, निरंतर आणि चिरकाल टिकणारं सुख प्राप्त होत आहे, ज्याला आत्मसुख म्हटलं जात आहे, ज्याला परमानंद म्हटलं जात आहे, तो परमानंद, ते परम सुख, ते आत्मसुख आम्हाला जिथून प्राप्त होत आहे, समर्थ म्हणतात अति आदरे ठेवीजे लक्ष तेथे. ज्या उपासनेतून आम्हाला सुख प्राप्त होतंय, समाधान प्राप्त होतंय, सांगा त्या उपासनेचा कंटाळा आम्ही करावा का? ज्या उपासनामध्ये आमच्या मनाकडे स्थिरता प्राप्त होते, ज्या उपासनेमुळे आमच्या अंतःकरणामध्ये निर्मळता पवित्रता प्राप्त होते, त्या उपासनेचा कंटाळा आम्ही करावा का? अति आदरे ठेवीचे लक्ष तेथे. मग आम्ही काय करावं? ते सुख जर आम्हाला मिळावं असं वाटत असेल, ते समाधान आम्हाला मिळावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी विवेकी कुडी कल्पना पालटीची. विवेकाने, आता हा विवेक संतांच्या चरणी आल्यानंतरच प्राप्त होत असतो. माया आणि ब्रह्म या दोघांच्या विचारातून जो पुत्र जन्माला येतो त्याला विवेक पुत्र म्हणतात. देवाच्या आणि भक्ताच्या विचारातून, संतांच्या आणि साधकाच्या विचारातून ज्याची निर्मिती होते त्याला विवेक म्हणतात. त्या विवेकाची एकदा प्राप्त झाली की मग कल्पना पालटीचे. कारण कल्पना कशी आहे तिची ओळख करून देताना दासबोधामध्ये समर्थ म्हणतात कल्पनेचे एक बरे जे मोहरिताच मोहरे. कल्पना करत असताना माणसाला एक वेगळा आनंद मिळतो, एक वेगळं सुख मिळतंय, पण ज्या वेळेला ते प्रत्यक्षात पाहतोय त्यावेळेला ते सुख विस्कटलं जाते. कारण मुळी कल्पना 2 रूपे त्याची झाली. श्लोकांमध्ये मांडलेलं आहे पुढे 2 रूप आहेत त्याची कल्पनेची. विवेकातून आपण काय करायचं आहे? कुडी कल्पना पालटीचे, पालटायची आहे. कुवासना सद्वासना करायची आहे, कुकर्म सत्कर्म करायची आहे, पालटायची आहे. विषयांकडून कार्य करून घ्यायचं आहे, सत्कार्य करून घ्यायचं आहे, विकार सांडायचे आहेत, विकार सांडायचे आहेत, पालटायचं आहे. आणि म्हणून विवेकी कुडी कल्पना पालटीजे. पण हे कधी शक्य होईल? आमच्या मनाची वस्ती जर राघवाकडे असेल तर. कधी शक्य होईल हे? आम्ही त्या उपासनेत असू, त्या राघवाच्या स्मरणात असू, त्या राघवाच्या नामस्मरणामध्ये असू तर. म्हणून मना सज्जना राघवी वस्ती कीची. मना सज्जन आहेस तू. व्यवस्थित जर उपासना घडावी असं वाटत असेल ना तर राघवी वस्ती कीचे. ते समाधान, ते सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर या ठिकाणी समर्थ मार्गदर्शन करतात मना राघवी वस्ती कीचे. मना सज्जना राघवी वस्ती कीचे. आणि म्हणून जे परम सुख, जे परम आनंद, जे ब्रह्मसुख आम्हाला जिथून प्राप्त होतंय, ऐकी ना, त्या सुखाची ओळख या ठिकाणी समर्थ करून देतात. मना पाविजे सर्व ही सुख जेथे,
जिथून प्राप्त होत आहे अति आदरे ठेवीचे लक्ष तेथे। मग आपण काय क्रिया करावी विवेके कुणी कल्पना पालटीचे। ही क्रिया घडण्यासाठी मना सज्जना राघवी वस्तिकेचे। जय जय रघुवीर समर्थ।